ऑर्डर ऑर्डर। महाराष्ट्राचे माननीय मंत्री आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाले, परंतु तपास संस्थेकडे याबाबत कोणतेही ठोस पुरावे किंवा साक्षीदार नव्हते। त्यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्यामुळे न्यायालय सन्मानपूर्वक अनिल देशमुख यांना जामीन देत आहे। थोड्या वेळापूर्वी मुंबई पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळील अँटिलिया परिसरात स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ जप्त केली। त्या सोडून दिलेल्या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिन स्टिक्स स्फोटासाठी ठेवलेल्या होत्या आणि त्या कारमधून एक धमकीपत्र देखील मिळाले, ज्यामध्ये दहशतवाद्यांनी अंबानी कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती। महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संवेदनशील प्रकरणात सत्य शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे। अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले। त्यांनी चौकशीच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवले। येथून पुढे सुरू होतं एक असाधारण प्रकरण, असे प्रकरण जे तुम्ही कधी ऐकले नसेल किंवा पाहिले नसेल। भारतीय राजकारणाच्या इतिहासात इतके निराधार, बेईमानी आणि फसव्या तपासाचे उदाहरण कधीच नव्हते। परमबीर सिंग यांनी हे प्रकरण त्यांचे आवडते निरीक्षक API सचिन वाझे यांच्याकडे सोपवले। सचिन वाझे हे परमबीर सिंग यांचे उजवे हात होते आणि त्यांच्या सर्व बेकायदेशीर कामात सहभागी होते। लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की इतका कुप्रसिद्ध गुन्हेगार असतानाही परमबीर सिंग यांनी सचिन वाझे यांना हे प्रकरण का सोपवले, कारण सचिन वाझे थेट परमबीर सिंग यांना अहवाल देत होते आणि त्यांना पोलिसांच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्याची परवानगी होती। अँटिलिया बॉम्ब प्रकरणात स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या मालकाची ओळख पटली आहे। ही गाडी ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या नावावर नोंदवलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे मनसुख हिरेन हे API सचिन वाझे यांचे जवळचे मित्र आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकले, हेच सचिन वाझे जे या प्रकरणाचा तपास करत आहेत। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्यावर संशय घेतला की या कटात त्यांचा सहभाग असू शकतो, परंतु त्यांना हे माहीत नव्हते की परमबीर सिंग देखील यात सामील असू शकतात। म्हणून त्यांनी त्यांच्या गुप्तचर पथकाकडून अधिक ठोस माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला। तपास यंत्रणा मनसुख हिरेन यांची चौकशी करण्यापूर्वीच सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची 5 मार्च 2021 रोजी क्रूरपणे हत्या करून त्यांचे शव मुंब्रा खाडीत टाकले। हे सर्व इतक्या वेगाने घडत होते की तपास यंत्रणेला परिस्थिती समजण्यास वेळच मिळाला नाही। मात्र अनिल देशमुख यांना हा परमबीर सिंग यांच्या कटाचा संशय आला होता। परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या कटाचे गांभीर्य ओळखून अनिल देशमुख यांनी प्रकरण एका स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सुपूर्द केले। या घटनेमुळे सचिन वाझे आणि परमबीर सिंग दोघेही घाबरले आणि अस्वस्थ झाले। वाझेला मात्र पलायनाची संधी मिळाली नाही। या प्रकरणात थेट सामील असल्यामुळे 11 मार्च 2021 रोजी त्याला निलंबित केले गेले आणि त्यानंतर लगेच 13 मार्च 2021 रोजी अटक करण्यात आली। या दरम्यान परमबीर सिंग यांनी स्वतःला सचिन वाझे सारखी परिस्थिती येऊ नये म्हणून एक गुन्हेगारी योजना आखली। त्याच वेळी अँटिलिया बॉम्ब प्रकरणात सुरक्षा त्रुटींची जबाबदारी घेतल्यामुळे अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांना 17 मार्च 2021 रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटवले आणि त्यांची कमी पदावर बदली केली। आज आपल्या कष्टाळू आणि प्रिय गृहमंत्र्यांप्रती आपला सन्मान आणि आदर व्यक्त करत आहोत। त्यांना महाराष्ट्रातील सर्वोच्च सन्मान महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करीत आहोत। त्यांच्या सन्मान सोहळ्यात
गृहमंत्र्यांना 18 मार्च रोजी अँटिलिया बॉम्ब प्रकरणाबद्दल विचारले असता गृहमंत्र्यांनी सर्वांसमोर थेट लाईव्ह टीव्हीवर परमबीर सिंह यांच्या सत्यनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कबुली म्हणजे परमबीर सिंग यांची बदली आहे. कसं आहे की जी काल आम्ही बदली केली आमचे आयुक्त यांची, त्यामध्ये चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या आहेत आणि चौकशीमध्ये ज्या गोष्टी पुढे आल्या आहेत त्या माफ करण्यालायक नाही आहेत. टीव्हीवरील श्री देशमुख यांच्या मुलाखतीनंतर समाजातील तीव्र प्रतिक्रिया, बदलीची शक्यता आणि अटकेची टांगती तलवार हे पाहून परमबीर सिंग धास्तावले. अटकेपासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि अनिल देशमुख यांच्याशी बदला घेण्यासाठी परमबीर सिंगने कट रचला. नेमक्या 2 दिवसांनी म्हणजेच 20 मार्च रोजी परमबीर सिंगने मुख्यमंत्री यांना पत्र लिहून खोटे आरोप केले की गृहमंत्र्यांनी त्यांना मुंबईतील बार मालकांकडून पैसे उकळण्याचा दबाव टाकला. ही खोटी बातमी मीडियाच्या माध्यमातून वणव्यासारखी पसरली. या आरोपांबद्दल कळताच अनिल देशमुख यांनी तत्काळ आपली निष्पापता सिद्ध करण्यासाठी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. प्रकरणाचा निष्पाप तपास व्हावा म्हणून त्यांनी स्वतंत्र चौकशी आयोग स्थापण्याचे सुचवले. परमबीर सिंग यांच्या कटाचा पर्दाफाश झाला आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणाचा मूळ मुद्दा बाजूला राहिला. यानंतर लोक आणि मीडियाचे लक्ष बार मालकांकडून उकळलेल्या पैशांच्या कथेत वळले. तपासाच्या ह्या काळात श्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. वर्षभरात तपास यंत्रणांनी 150हून अधिक छापे मारले. 250 पेक्षा जास्त लोकांना चौकशीसाठी बोलावले. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी अत्याचार केले. चौकशीच्या वेळी छळ तसेच शिव्या शाप देखील दिले. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांची 6 वर्षाची अगदी लहान मुलगी, तिला पण प्रश्न विचारले गेले. चौकशी आयोग इतका टॉर्चर करत होता की त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या गर्भवती बायकोला एवढं इंटरॉगेट केलं गेलं की त्या महिलेचा गर्भपात झाला. म्हणजेच त्या निष्पाप जीवाला या जगात येण्याआधीच मारून टाकण्यात आलं. आणखी एका स्टाफ मेंबरला प्रश्नांचा एवढा भडीमार केला गेला की तिची 7 महिन्यांमध्येच डिलिव्हरी झाली. तपासात श्री देशमुख यांच्या मुलांना सलील आणि ऋषिकेश यांनाही खेचण्यात आले. इतक्या कठोर तपासानंतरही तपास यंत्रणांना श्री देशमुख यांच्या विरोधात काहीही पुरावा सापडला नाही. संपूर्ण प्रकरण कमकुवत आणि बिनबुडाचे होते. या लाच प्रकरणामध्ये परमबीर सिंग पुरावे सादर करण्यात फोल ठरले. उलट परमबीर सिंग यांनी असा दावा केला होता की या प्रकरणात 100 कोटी रुपये उकळले गेले. पण तपास यंत्रणांनी शेवटी केवळ 1,17,00,000चा आरोप दाखल केला. न्यायालयीन कार्यवाहीत सर्व साक्षीदारांनी परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांना दोषी ठरवले. अनिल देशमुख यांच्या विरोधात रोख व्यवहार, बँक खात्यातील व्यवहार, डायरी नोंदी, पेनड्राईव्ह डेटा किंवा कोणतेही दस्तऐवजी पुरावे उपलब्ध नाहीत. सीसीटीव्ही फुटेज, फोन कॉल्स, मेसेजेस किंवा कोणतेही डिजिटल पुरावे नाहीत. हे प्रकरण पूर्णपणे बिनबुडाचे आहे आणि न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी बनवले गेले आहे. हे खटले तात्काळ रद्द करण्यात यावे. न्यायाधीश साहेब, हा कट परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी अँटिलिया प्रकरणावरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी रचला आहे. हे दोघेच खरे गुन्हेगार आहेत आणि त्यांची गुन्हेगारी सूची मोठी आहे.
परमबीर सिंहाच्या विरोधात व्यावसायिकांकडून एक्स्टॉर्शन करण्याच्या केसेस चालू आहेत, इल्लीगल वसुली करण्याच्या केसेस, ज्युनियर ऑफिसर्स आणि ट्रान्सफर्स आणि पोस्टिंगच्या केसेस, तशाच खूप केसेस चालू आहेत सर. सचिन वाझेला 2 मर्डरसाठी जेल ही झाली आहे. काही एक्स्टॉर्शनच्या केसेस आणि टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये पण त्याची इन्व्हॉल्वमेंट होण्याचे केसेस चालू आहेत. या प्रकरणात अनिल देशमुखच्या विरोधात एकही पुरावा किंवा साक्षीदार नाही. अनिल देशमुखला खोट्या प्रकरणात फसवण्यात आले आहे सर. चौकशी आयोगाने अनिल देशमुख समोर कोणतेही दस्तऐवजीकरण किंवा डिजिटल पुरावे देऊ केले नाहीत आणि त्यांना दोषी ठरवणारा एकही पुरावा देऊ शकले नाही. अनिल देशमुख यांच्या विरुद्ध काही ठोस पुरावा आहे का? सचिन वाझे हा परमवीर सिंहसाठी पैसे उकळत होता आणि अनिल देशमुख यांचा यात काहीही संबंध नाही. न्यायालय त्यांचा सन्मान ठेवत श्री देशमुख यांना मुक्त करत आहे आणि आपल्या लोकांमध्ये जाऊन त्यांची सेवा करायला स्वातंत्र्य देत आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. जय हिंद, जय महाराष्ट्र.